बरोबर आहे. पण त्या पुस्तकामध्ये इतके इन्व्हॉल्व होतो किंवा बटाट्याची टाळ त्याच्यामध्ये आपण हसतो. तर ह्या जे इमोशन्स आहेत त्या इमोशन्स वाढवण्याचं मोठं करण्याचं काम करतात पुस्तकं. आणि अशाच प्रकारच्या तोतोचान नावाच्या पुस्तकावर आम्ही ठरवलं की आपण नाटक करायचं. आणि मग नाटक करताना जसं मगाशी सांगितलं गेलं की आम्ही वेगळा फॉर्म निवडला. कारण बऱ्याच वेळा माध्यमांतर जेव्हा होतं म्हणजे पुस्तकाचं नाटक होतं, सिनेमा होतो, असे अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत. पण माध्यमांतर होतं तेव्हा त्यातला जो इमोशन आहे किंवा त्यातला जो गाभा आहे तो हरवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आम्ही हा फॉर्म निवडला ज्याच्यामध्ये काही भाग हा परफॉर्म केला जातो, काही भाग हा सादर केला जातो, काही भाग हा वेगळ्या प्रकारे एंटरटेन केला जातो आणि काही भाग हा इन्फॉर्मेशन म्हणून वाचला जातो, दिला जातो, सांगितला जातो. आणि हा आपण लोकांना इतका आवडला, मुलांना इतका आवडला की सर आमचा 48 प्रयोग आत्तापर्यंत झाले आणि त्यातले 45 प्रयोग हे महाराष्ट्रामध्ये हाऊसफुल होते. आणि त्यातल्या जवळजवळ 80% लोकांनी नाटकच पहिल्यांदा बघितलं. सो मला इतकं महत्त्वाचं वाटतं हे की एखाद्या पुस्तकातनं मिळणारा आनंद आम्ही त्यापर्यंत पोहोचवू शकलो. त्याचं कारण काय तर त्यामध्ये मगाशी जसं सांगितलं की या तुम्ही सगळ्या तोतोचान आहे, त्याची तोतोचान नावाची जी मुलगी होती ती 1940 मधली ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. लक्ष आहे तुमचं सगळ्यांचं. त्याकडे एकूण शिक्षण पद्धतीमध्ये बेस्ट कोण आहे आपल्या सगळ्यांमध्ये शोधलं जातं, हो की नाही. पण खरं तर तोतोचान सारखी जी शिक्षण पद्धती आता सगळीकडे चालू आहे, जी आपल्या शाळांमध्ये पण आलेली आहे, त्यामध्ये प्रत्येक मुलामध्ये किंवा प्रत्येक मुलीमध्ये बेस्ट काय आहे हे शोधायचं. तर तुम्हाला माहिती आहे तुमच्यामध्ये काही ना काहीतरी प्रत्येक गुण असतील की नाही. सगळेजण तुम्ही सारखे आहात का? नाही ना. तर त्याचा शोध हा तोतोचानमध्ये लिहिलेला. म्हणजे काय तर ती मुलगी काय करायची, मग अशा शाळेतल्या खिडक्यांमध्ये बसायची, त्या शाळेतल्या वर्गातलं बोर व्हायचं आणि मग ती याला आवाज दे त्याला आवाज दे, हो काकू काय करतोय, हो काका कुठे चालले, असं फुल त्यांचं चालायचं. आणि मग तिला सांगितलं गेलं हे 100 वर्षापूर्वी की तिच्या आईला सांगितलं की ही मुलगी शाळा डिस्टर्ब करते. ती किती होती आणि पहिलीच होती. तिला तुम्ही शाळेतनं काढा आणि दुसऱ्या शाळेत टाका. नशिबाने ती तोमोई नावाच्या एका शाळेमध्ये गेली जी होती सोसाको कोबयाशी नावाच्या एका गृहस्थांची. त्यांनी शाळेमध्ये अनेक प्रयोग केले. ते प्रयोग आज प्रयोगशील शाळा म्हणून आपल्याकडे सुद्धा अनेक संस्थांमधून आणि शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आलेले आहेत. प्लस कमी असणं, तो आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. आणि मग शाळा तुमची ही संधी देते तुम्हाला की तुम्ही स्वतः व्यक्त व्हा, वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा करा. आणि त्याच्याचमुळे यातनं या वेगळ्या स्पर्धांमधनं ज्या ज्या मुली पुढे आल्या आहेत, ज्यांनी अटेम्प्ट केला आहे, ज्यांना बक्षीस मिळालं ते तर सोडून देऊ आपण, पण ज्यांनी अटेम्प्ट केलं आहे त्यांना सुद्धा तितकंच महत्त्व आहे. कारण त्या ट्राय करतायत, बरोबर की नाही. तुम्ही ट्राय केली, तुम्ही कविता लिहून बघितली, चित्र काढून बघितलं, म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास येतोय हळूहळू. म्हणजे तुम्ही सगळ्यात तोतोचान आहात, तुम्ही सगळ्यात स्वतः स्वयंभू आहात, तुमच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे. आणि सोसाको कोबयाशी म्हणायचे तसं मला तुमच्याशी म्हणावं असं वाटतं की तुम्ही सगळ्या बरं का तुम्ही सगळ्या खूप चांगल्या मुली आहात. आणि तुम्ही इतरांच्या भाषेत थोड्या खोडकर असल्या ते तुमच्यामध्ये चांगले गुण आहेत आणि ते मला तर माहीत नसले ते तुमच्या शिक्षकांना माहिती आहेत, तुमच्या पालकांना माहिती आहेत. बरोबर आहे का? मग आता स्वतःसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आणि मला असं वाटतं की असे चांगले पुस्तकं ज्ञानेश्वरांसारखे, तुकारामांच्या गाथा, ज्ञानेश्वरी, ब्रेड विनरसारखं पुस्तक, तोतोचान सारखं पुस्तक, हॅनाची सुटकेसारखी पुस्तकं ही आपलं जीवन बदलतात, आमूलाग्र बदल करायला मदत करतात. त्याच्यामुळे तुम्ही पुस्तक हे वाचलं पाहिजे. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? उत्तम काम करा. मला वाटतं की ह्याच नोटवर मी माझं बोलणं संपवतो. फक्त तुम्हाला तोमोईची एक कविता आहे जी त्याच्यामध्ये कविता नव्हती पण ती मी स्वतःच लिहिलेली आहे. तर त्या कवितेची मी तुम्हाला एक 4 ओळी सांगतो. जाड बारीक लहान थोर तोमोई असला कसला खूप, प्राणी पक्षी माणूस निसर्ग तोमोईमध्ये एकच वर्ग. प्राणी पक्षी माणूस निसर्ग तोमोईमध्ये एकच वर्ग. आणि त्याच्या शेवटच्या 2 ओळी मी ज्या म्हटल्या होत्या त्याही मी तुम्हाला सांगतो. नको हिंसा, नको बॉम्ब, नको युद्ध. वाटतं की नको हिंसा, नको बॉम्ब, नको युद्ध,
हवे फक्त प्रेम, अहिंसा आणि बुद्ध. याच्यावर मी संबोधतो. रमाबाई आंबेडकर त्याच्या शेजारी वाचनालय. वाचनालयामध्ये एक बाल वाचनालयाचा विभाग आहे. त्या बाल वाचनालयामध्ये पुस्तक घेणाऱ्या मुलांना किंवा मुलींना कुठलीही मासिक वर्गणी द्यावी लागत नाही. शाळेतल्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आणि विशेषतः DJ सरांनी जर थोडा पुढाकार घेतला तर तुमच्यापैकी प्रत्येकाला सार्वजनिक वाचनालयातली पुस्तकं उपलब्ध आहेत. ती तुम्ही वाचावी तशी मी तुम्हाला वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून मला तुम्ही सांगितलं इथे म्हणून विनंती करणार आहे की आपल्या शेजारी ज्ञानाची गंगा आहे. आपण एखादी त्याच्यात एक घोट पाणी त्याचं प्यायला काही हरकत नाही. दुसरा भाग असा की जेवढी पुस्तकं मिळतील तेवढी वाचाल. दिग्यांच्या लायब्ररीमध्ये खूप पुस्तकं आहेत. कमी पडली तर संस्था त्याकरता आर्थिक कुठलंही कारण न सांगता तुम्हाला जास्तीत जास्त पैसे पुस्तक घेण्याकरता देतील. तुम्ही वाचली पाहिजे. तुम्ही या उपक्रमामध्ये भाग घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. शिक्षकांचं, दिघ्यांचं, मुख्याध्यापकांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सांगतो धन्यवाद. Thank you.